श्री स्वामी समर्थ. अनेकांना असं वाटतं की स्वामी आपल्या घरात आहेत, त्यांची उपस्थिती आपल्याला जाणवते. पण ही उपस्थिती ओळखायची कशी? नक्की कोणते संकेत आहेत? चला, आज आपण याच काही सूक्ष्म पण खूप महत्त्वाच्या चिन्हांबद्दल बोलणार आहोत, जी चिन्ह सांगतात की हो, घरात स्वामींचा वास आहे. तर घरात दैवी शक्तीचं अस्तित्व आहे हे ओळखायचं कसं? आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार अशी तब्बल 7 प्रमुख चिन्ह आहेत. आणि ही चिन्ह काय सांगतात माहितीये? की ज्या घरात स्वामींची उपस्थिती असते ना, ते घर फक्त घर राहत नाही, तर ते एक सकारात्मक ऊर्जा, शांती आणि समृद्धीचं केंद्र बनतं. मग उत्सुकता आहे ना जाणून घ्यायची? चला तर मग एक एक करून ही 7ही चिन्ह पाहूया. चला सुरुवात करूया पहिल्या भागापासून. वातावरणातील चिन्हे म्हणजे काय तर हवेत जाणवणारा एक वेगळाच अनुभव. यातलं पहिलं चिन्ह असं आहे ना, जे डोळ्यांना दिसतच नाही, ते फक्त आणि फक्त अनुभवायला मिळतं. घराच्या वातावरणात एक असा काही बदल होतो की तो घरात राहणाऱ्या प्रत्येकाला जाणवल्याशिवाय राहत नाही. हे बघा, एकीकडे आहे संघर्ष आणि अशांती आणि दुसरीकडे सामंजस्य आणि सलोखा. हे पहिलं चिन्ह म्हणजे काय तर घरात अचानक आलेली एक अनाकलनीय शांतता. म्हणजे बघा, असं म्हणतात की स्वामींची कृपा झाली ना की घरातले वादविवाद, ती कटुता, कुरबुरी सगळं काही कुठल्या कुठे नाहीसं होतं आणि त्याची जागा घेते एक सखोल समज आणि आपुलकी. आणि गंमत म्हणजे हा बदल फक्त भांडणं थांबण्यापुरता नसतो, नाही, तर त्याही पुढे जाऊन घरातले सदस्य एकमेकांशी अधिक नम्रपणे वागू लागतात. सहनशीलता वाढते, एकमेकांबद्दल करुणा निर्माण होते. असं वाटतं की जणू काही एक अदृश्य दैवी शक्तीच त्या सगळ्यांना मार्गदर्शन करत आहे. आता दुसरा चिन्ह तर अजूनच गूढ आणि सुंदर आहे. विचार करा, घरात अचानक एक मनमोहक सुगंध दरवळायला लागतो, पण त्याचा स्रोत काही सापडत नाही. ना उदबत्ती, ना कोणतं फूल, काहीच नाही. हा एक असा दिव्य अनुभव असतो जो फक्त नाकाला नाही तर थेट आत्म्याला स्पर्श करतो. जणू काही ती दिव्य उपस्थितीच स्वतःच्या असण्याची जाणीव करून देत आहे. तर हे झालं वातावरणाबद्दल. आता आपण वातावरणाच्या आवरणातून थेट भक्ताच्या अंतर्मनात जाऊया. बघूया स्वामींची उपस्थिती बाह्य जगातून आतल्या आध्यात्मिक जगात कशी पोहोचते, स्वप्नांच्या आणि दृष्टांतांच्या माध्यमातून. तिसरं चिन्ह आहे स्वप्नांमधून मिळणारे दृष्टांत. पण थांबा, ही काही आपली रोजची साधीसुधी स्वप्न नाहीयेत. नाही, हे खूप गहन आध्यात्मिक अनुभव मानले जातात. याचा मार्ग कसा असतो तर सातत्यपूर्ण भक्ती आणि नामस्मरण, त्यानंतर गाढ निद्रा आणि मग त्या अवस्थेत स्वामींचं किंवा एखाद्या पवित्र स्थळाचं दर्शन होणं. असं म्हणतात की जे भक्त खरंच मनापासून सेवा करतात त्यांनाच असे दृष्टांत मिळतात. या दृष्टांतांचा अर्थ खूप मोठा आहे. हे एक प्रकारे चिन्ह आहे की आपली भक्ती स्वीकारली गेली आहे आणि स्वामींची कृपा आपल्याला योग्य मार्ग दाखवत आहे. थोडक्यात सांगायचं तर ही स्वप्न म्हणजे स्वामींशी थेट संवाद साधण्याचं एक माध्यमच आहे, जे सांगतं की काळजी करू नकोस, तुझा मार्ग योग्य आहे. ठीक आहे, आता स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर येऊया आणि आपल्या दारापर्यंत येऊया. हो, पुढची चिन्ह आहेत अनपेक्षित दूत, म्हणजे दारात येणारे खास पाहुणे. बघूया ह्या अनपेक्षित पाहुण्यांच्या रूपात स्वामींची कृपा कशी प्रकट होते. तर हे दैवी कृपेचे दूत कोण असू शकतात बघा. कदाचित दारात शांतपणे उभी असलेली गाय, किंवा थंडीत आश्रय शोधत आलेला एखादा शांत कुत्रा किंवा मांजर, आणि कधीकधी तर कोणाची ओळख पाळख नसताना एखाद्या साधू संतांचं अचानक घरी येणं. आता हे जे चौथं आणि 5वं चिन्ह आहे ना, या घटनांना फक्त योगायोग नाही म्हणत. असं मानलं जातं की हे स्वामींनीच पाठवलेले साक्षात दूत आहेत, एक संदेश घेऊन आलेले. आणि यातही विशेषतः दारात गाय येण्याला खूपच जास्त महत्त्व आहे. आपल्या हिंदू परंपरेत तर गाय म्हणजे साक्षात लक्ष्मीचं रूप, शुद्धता आणि समृद्धीचं प्रतीक. त्यामुळे दारात गाय आली की समजावं घरात सुख, समाधान आणि विपुलता येणार आहे. हे खूप शक्तिशाली आणि शुभचिन्ह मानलं जातं. बरं, आतापर्यंत आपण पाहिले वातावरणातील बदल, स्वप्न आणि दारात आलेले पाहुणे. पण ही सगळी दैवी चिन्ह फक्त अनुभव किंवा संकेतच राहतात का? नाही. याचा परिणाम थेट आपल्या दैनंदिन जीवनावर होतो. एक ठोस, सकारात्मक परिवर्तन घडायला लागतं. आणि हेच आहे आपलं 6वं चिन्ह. आयुष्याचा मार्ग कसा बदलतो बघा. जिथे आधी फक्त अडथळे आणि संघर्ष होता, तिथे आता संधी आणि सहजता येते. असं वाटायला लागतं की अरे, आयुष्य अचानक किती सोपं झालंय. जी कामं वर्षानुवर्ष अडखळत होती ती आता सहजपणे मार्गी लागतात. अडचणींचं रूपांतर संधींमध्ये होऊ लागतं. पण एक मिनिट,
ही समृद्धी म्हणजे फक्त पैसा नाही हे लक्षात घ्या. खरी समृद्धी खूप व्यापक आहे. म्हणजे काय तर मानसिक समाधान मिळतं, आध्यात्मिक शांती लाभते, कामात प्रगती होते, आरोग्य सुधारतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आत्मविश्वास वाढतो. या सगळ्या गोष्टी मिळून खरी समृद्धी बनते. एवढंच नाही तर अगदी घरातल्या लहान सहान गोष्टींमधून सुद्धा ही सकारात्मक ऊर्जा जाणवायला लागते. उदाहरणार्थ, देवघरातल्या दिव्याची ज्योत एकदम शांत, स्थिरपणे तेवत राहते. दारातली तुळस छान हिरवीगार टवटवीत दिसते आणि रात्री वाईट स्वप्न पडणं तर पूर्णपणे थांबून जातं. हे छोटे संकेतही खूप काही सांगून जातात. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या म्हणजे 7व्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या चिन्हाकडे. हे अंतिम चिन्ह आहे अंतःकरणात होणारा बदल. हे चिन्ह तुम्हाला बाहेर कुठेही दिसणार नाही, ना वातावरणात ना स्वप्नात. ते दिसेल फक्त कुटुंबातील सदस्यांच्या मनात आणि त्यांच्या वागणुकीत. हेच आहे ते खरं आणि अंतिम चिन्ह, जेव्हा घरातल्या लोकांमध्ये दैवी गुण दिसायला लागतात. म्हणजे निस्वार्थ भावनेने सेवा करण्याची इच्छा निर्माण होते, इतरांबद्दल मनात करुणा जागृत होते, घरातल्या मोठ्यांचा, ज्येष्ठांचा आदर केला जातो, गरजू लोकांना मदत केली जाते आणि थोडक्यात स्वामींच्या शिकवणीनुसार जीवन जगण्याचा प्रयत्न सुरू होतो. ही दयाळूपणा फक्त घरापुरती राहत नाही, तर ती घराबाहेर समाजातही पोचते. आणि जेव्हा हे असं परिवर्तन घडतं ना, तेव्हा ते घर फक्त 4 भिंतींची वास्तू राहत नाही, ते एक दिव्य आश्रम बनतं. कशामुळे? राजमहालासारख्या वैभवाने नाही, तर तिथे नांदणाऱ्या स्वर्गासारख्या शांती आणि आनंदाने. खरंच किती सुंदर कल्पना आहे ही. तर ही होती स्वामींच्या उपस्थितीची 7 प्रमुख चिन्ह. या सगळ्या विवेचनातून एक गोष्ट तर नक्कीच लक्षात येते की दैवी कृपा किंवा आशीर्वाद हे काही मोठ्या चमत्कारांमध्ये नसतात. ते तर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अशा लहान सहान सकारात्मक बदलांमध्येच दडलेले असतात. गरज असते फक्त ती चिन्ह ओळखण्याची आणि आपला मार्ग शोधण्याची.